नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इंडिया मरीटाईम वीक 2025चे उद्घाटन करण्यात आले. या भव्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी अमित शहा यांनी सांगितलं की विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी सागरी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. हा 5 दिवसीय कार्यक्रम 27 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित केला असून याचे आयोजन बंदर, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय नौदलाचे जनक मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे देशाची सागरी शक्ती वाढवणं आणि ब्लू इकॉनॉमी म्हणजेच सागरी संसाधनांवर आधारित अर्थव्यवस्था. लंबी तटरेखा पर काम करने वाले अपने सभी ग्रामीण मछुआरा भाइयों बहनों को विश्वास दिलाना चाहता हूं. 5 साल में हम एक ऐसा तंत्र बनाएंगे जो डेयरी की तरह, गन्ना मिलों की तरह, बाजार समितियों की तरह किसानों के लिए, मछुआरों के लिए काम करेगा और उनकी आर्थिक समृद्धि का कारण भी बनेगा. आज मुझे बड़ा आनंद है कि यहाँ पर हमने एक कोऑपरेटिव को 2 ट्रॉलर दिए हैं और यही हम 200 तक ले जाने का लक्ष्य रखकर आगे बढ़ रहे हैं. फिर इसकी पूरी इकोसिस्टम भी कोऑपरेटिव बेसिस पर बनाएंगे. जैसे डेयरी में बन चुकी है, शुगर में बन रही है, इसी प्रकार की बनाएंगे. मैं आशा करता हूं कि आज जो शुरुआत हुई है इस पर परमात्मा का आशीर्वाद रहेगा और हमारे देश की लंबी तटरेखा पर बसे हुए सभी ग्रामीणों की समृद्धि का द्वार खुलेगा. मैं फिर से एक बार आप दोनों जो यहाँ पर खड़े हैं, आज चाबी लेकर दरिया में जाने की शुरुआत करेंगे, वो दोनों लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं और बधाई देना चाहता हूं. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील भाजपच्या नवीन कार्यालयाच्या भूखंडाबाबत गंभीर आरोप केलेत. संबंधित जागा महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची असून ती 99 वर्षाची लीजवर घेतलेली आहे. इमारत धोकादायक असल्याचे दाखवून ती पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी भाजपच्या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन झाल्याची चर्चा सुरू आहे, असा दावा त्यांनी केलाय. पवार यांनी असंही म्हटलंय की एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणामुळे संताप उसळला असताना मुंबईतील या प्रकरणावरून जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे भाजप नेत्यांनी या विषयावर तातडीने खुलासा करावा अशी मागणी त्यांनी एक्स या पोस्टमध्ये केली आहे. हाऊसिंग कॉर्पोरेशनची जमीन होती, त्याच्यामध्ये सुद्धा काही डॉक्युमेंट आपण जर बघितले तर ते दाबून मुटकून काही गोष्टी केलेल्या आहेत. असंही हाऊसिंग कॉर्पोरेशनला सांगितलं होतं, तुम्हाला दुसरी जमीन आम्ही देतो आणि ती मिळाल्यानंतर ही जमीन तुम्ही आम्हाला द्या. आता ही शासनाची जमीन आहे, अशा पद्धतीत तुम्ही कार्यालय बांधण्यासाठी देऊ शकता का? तिथं कुठलेही कागद नसताना तुम्ही भूमिपूजन करू शकता का? आम्ही फक्त स्पष्टीकरण सरकारमध्ये काय नेते त्यांना तिथं मागत आहोत. मुंबईत भाजपच्या नवीन प्रदेश मुख्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत असं म्हटलंय की भाजपच्या पंचतारांकित मुख्यालयाचे उद्घाटन होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम अजूनही अपूर्ण आहे. अमित शहा प्रामाणिक माणूस आहे. ते जेव्हा कुदळ मारतील तेव्हा या जमिनी मागचं सगळं रहस्य बाहेर येईल. मी या सर्व बाबतीत एक पत्र अमित शहा यांना दिलं असून त्यांनी इंटेलिजन्सचा वापर करून या प्रकरणाची चौकशी करावी. संजय राऊत यांनी जमीन व्यवहारांबाबत चौकशीची मागणी करत अमित शहा यांना पत्र दिल्याचं सांगितलंय. अमित शहा अत्यंत प्रामाणिक माणूस आहे, बरं, अत्यंत प्रामाणिक. त्याला कधी असे 2 नंबरचे धंदेबिंदे जमले नाहीत असं लोक त्यांचे भक्त म्हणतात. म्हणून मी त्यांना कळवलं की बघा, तुम्ही जी कुदळ मारताय त्याचं रहस्य ते समजून घ्या. संपूर्ण माहिती मी त्यांना पाठवली आहे. मला खात्री आहे ते सक्षम गृहमंत्री आहेत. आपण ज्या जमिनीवर भूमिपूजनाची कुदळ मारतो आहोत त्या जमिनीखाली कोणतं रहस्य आहे महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी पुरलेलं, त्याचा त्यांना अभ्यास करावा, एवढीच माझी एक भूमिका आहे. बाकी नवीन कार्यालय 20 माळ्याचं करू द्या,
समुद्राच्या वर करू द्या, समुद्राच्या आत करू द्या, अद्याप शिवाजी महाराजांचं स्मारक झालं नाही. अद्याप छत्रपती शिवरायांचं स्मारक जे होणार होतं ते झालं नाही. मराठी भाषा भवनाला अडथळे आणलेले आहेत. मराठी भाषा भवन महाराष्ट्राची अस्मिता त्याला अडथळे आहेत. पण राफेल वेगानं भारतीय जनता पक्षाचं हेडक्वार्टर मरीन लाईनच्या समुद्रावर होत आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळावं म्हणून मी आजचा हा प्रपंच पत्र लिहायचा अमित शहाजींना केला. सोलापुरात भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी झालंय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलून टाकणार हा मोठा घटनाक्रम आहे. येत्या बुधवारी 29 ऑक्टोबर रोजी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि काँग्रेसमधील 4 बड्या माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. तर यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खिंडार पडले. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार रद्द करण्याबाबत विशाल गोखले यांनी ईमेलद्वारे कळवलं असलं तरी केवळ ईमेलवरून हा व्यवहार रद्द होणार नाही. कारण गोखले आणि जैन बोर्डिंगचे विश्वस्त यांच्यातील करारानुसार व्यवहार रद्द झाल्यास विश्वस्तांना पैसे परत देण्याची जबाबदारी नाही. त्यामुळे गोखले यांच्या 230 कोटी रुपयांचे काय होणार हा प्रश्न निर्माण झालाय. तर या प्रकरणाची सुनावणी उद्या धर्मादाय आयुक्तांकडे होणार असून तर आयुक्तांनी व्यवहार रद्दबाबत बोलताना गोखले यांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले. तर त्यांना पैसे परत मिळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता धर्मादाय आयुक्त गोखले यांचे पैसे वाचवतात का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. तर या बैठकीत धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वातावरण चांगलं असल्याचं दिसून आलंय. पक्ष हा धुळे जिल्ह्यात अग्रगण्य ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. भाजपच्या युती संदर्भातील भूमिकेबाबत त्यांनी स्पष्ट केलंय की धुळे जिल्ह्यात निवडणुकीत युती होईल की नाही हे निश्चित सांगता येत नाही. हे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. शिवाय गेल्या 2 दिवसांपासून राज्यात जोरदार पावसामुळे शेतकरी पिकांचं नुकसान झालं असून कृषी विभागाने नुकसानाचे पंचनामे लवकरात लवकर तयार करून पाठवण्याचे आदेश दिलेत. या निकषांनुसार नुकसान भरपाई दिली जाईल असं त्यांनी सांगितलंय. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वन डे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवलाय. मात्र या सामन्यात फिल्डिंग दरम्यान संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. सध्या श्रेयस अय्यरला सिडनीच्या रुग्णालयात ICU मध्ये दाखल करण्यात आलंय. बरगडीच्या दुखापतीमुळे अजूनही अंतर्गत रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित रावडी जनार्दन या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावात झालं. गुंबद ग्रामपंचायत हद्दीमध्ये झालेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मोठा प्रतिसाद मिळालाय. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार विजय देवराकोंडा आणि लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश हे मुख्य भूमिकेत आहेत. तर सैतवडे या गावातील ही मॉडेल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत. तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी.